नमस्कार, मी आदित्य फडतरे. मी आपल्या BMC सिरीज जी सुरू केलेली आहे, त्यातील करंट अफेअर्स नावावरती एक छोटासा टॉपिक घेणार आहे. TCS ही परीक्षा कंडक्ट करणार आहे. त्यामुळे जे करंट अफेअर्स आहेत, ते मोस्टली ह्या 2-3 महिन्यातले जास्त येतात. ठीक आहे? तर आपण आजचे करंट अफेअर्स सुरू करूया. एक IKEA AIKYA हा एक एक्सरसाइज आहे. 2 दिवसाचा नॅशनल इव्हेंट आहे. हा बघा 18-19 सप्टेंबर 2024 ला तो साधारणतः आपल्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आणि जे आर्मीचे सदर्न कमांड चेन्नई आहे त्यांनी चेन्नई येथे आयोजित केलेला ऐक्य हा त्याला मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन व्यायाम होतं. हा जो एक एक्सरसाइज आहे, हा आपल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आणि लष्कराच्या दक्षिणी कमांडने चेन्नई येथे आयोजित केलेला 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यक्रम आहे. याचा मुख्य उद्देश असा होता, की विविध संस्था एकत्र कसे काम करतात आणि आपत्तीसाठी तयारी कशी करतात, हे सुधारणे. हे याचं एक मुख्य ध्येय होतं. आणि बऱ्याचदा आपण बघतो, की ज्यावेळेला एखादं डिझास्टर मॅनेजमेंट होते, त्यावेळेला वेगवेगळ्या पातळीवर ज्या सरकारी संस्था असतात, अ, केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, स्थानिक पातळीवरच्या असतील, त्यांच्यामध्ये एक इंटिग्रेशन नसतं, एक इंटिग्रेटेड नसतात त्या. तर त्या कशा आणता येतील, या संदर्भात हा एक एक्सरसाइज होता. आपण नेक्स्ट करंट अफेअर्स बघूया. स्कॉटलंडला 2026 कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन होणार आहे. 2026 मध्ये स्कॉटलंड राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद भूषवणार आहे. 2014 मध्ये देखील ग्लासगो येथे या कॉमनवेल्थ गेम झालेल्या. तर हे छोटे छोटे प्रश्न आहेत, पण परीक्षेला फार महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. आपण नेक्स्ट करंट अफेअर्स बघूया. हे इंडिया वॉटर वीक 2024 बघा, इथं तुम्हाला थीम दाखवली मी. 17 ते 21 सप्टेंबर 2024 ला आहे. हे भारत मंडपम प्रगती मैदान, न्यू दिल्ली. हे भारत मंडपम माहित आहे ना तुम्हाला? हे G20 साठी सेटअप उभारण्यात आलेला. तिथे आजही वेगवेगळ्या अ, कार्यक्रमांसाठी ते आपण वापरतो. नवी दिल्ली येथे आहे. इथे बघा, भारत जल सप्ताह 2024 बनवला जातोय. श्रीमती आपल्या ज्या आदरणीय राष्ट्रपती आहेत, द्रौपदी मुर्मूजी यांनी 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत पाळण्यात आलेल्या 8व्या जलसप्ताहाचे नवी दिल्ली येथे अ, अधिकृतपणे उद्घाटन केले. 17 ते 21 सप्टेंबर आहे, सॉरी. त्यानंतर एक NPS वात्सल्य स्कीम आहे. NPS वात्सल्य योजना आहे. साधारणतः आपल्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्येच या NPS ची घोषणा, NPS प्रणालीचा भाग म्हणून NPS वात्सल्य योजना सुरू केली. NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. खूप जणांना NPS म्हणजे न्यू पेन्शन स्कीम वाटते. ते जुनी पेन्शन स्कीम जसे म्हणतात OPS, ओल्ड पेन्शन स्कीम. तर ना, NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम असते. आणि मागच्याच महिन्यामध्ये, या महिन्याच्या सुरुवातीला एक केंद्र सरकारने UPS युनिफाईड पेन्शन स्कीम एक काढलेली, पण त्याला बऱ्यापैकी विरोध झाला. आता त्यामध्ये सरकार काही सुधारणा नक्की करून, काही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स करून ती पुन्हा चांगल्या पद्धतीने सुरू करेल. तर बघा, अनिवासी भारतीयांसह कोणताही भारतीय नागरिक NPS वात्सल्य खाते उघडू शकतो. तुम्हाला माहिती आहे, की NPS आपल्याला बऱ्याचदा वाटतं, की फक्त ते केंद्र सरकार, राज्य सरकारच्या लोकांना आहे. तर ते NPS मध्ये भाग असतात. त्यांच्यासाठी NPS 1 असतो. पण जो NPS 2 असतो ना, तो आत्ता देखील कुठलाही भारतीय उघडू शकतो. फक्त हे मुलांसाठी नव्हतं. मुलं म्हणजे मुलांची व्याख्या आपल्याकडे 18 वर्षाखालील जी व्यक्ती आहे, तिला मूल समजलं जातं. चाइल्ड म्हणतात. आणि आता बघा, हे NPS त्या मुलांसाठी देखील उघडलं जातं. त्याच्यामध्ये कमीत कमी किमान गुंतवणूक प्रतिवर्षी 1,000 आहे. आणि जी कमाल आहे त्यावरती अशी कुठली मर्यादा ठेवलेली नाहीये शासनाने. NPS वात्सल्य योजना. त्यानंतर आपली एक ग्लोबल बायो इंडिया 2024 ची जी समिट आहे, याची जी 4थी आवृत्ती आहे, ती नुकतीच संपली. जी जैव तंत्रज्ञानातील भारताची ताकद दर्शविते.
हा कार्यक्रम 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान प्रगती मैदान नवी दिल्ली येथे झाला. हे बघा त्याचं मी एक तुम्हाला फोटो दाखवलेला आहे इमेज. ग्लोबल बायो समिट 2024 आणि हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहेत बघा. ग्लोबल बायो समिट 2024 ट्रान्सफॉर्मिंग लाईव्स, बायोसायन्स टू बायो इकॉनॉमी, मेडटेक, बायो फार्मा, बायो अग्री, बायो इंडस्ट्री, बायो एनर्जी, बायो सर्व्हिस. तुम्ही करंट अफेअर्स करताना बऱ्यापैकी ना या अशा इमेज बघत चला. कारण त्या इमेज आहे ना आपल्याला बऱ्यापैकी आठवतात. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला खूप विषय असतात आणि बऱ्याचदा नुसतं वाचनापेक्षा जर इमेज असतील आपण कधी पाहिलेल्या, तर त्या आपल्याला चांगल्या रिमेंबर होत असतात, चांगल्या आठवत असतात. ठीक आहे, थँक यू. हा एक छोटासा व्हिडिओ होता.